रोहित पवार 2019 सालीच भाजपमध्ये जाणार होते असं वक्तव्य केलेलं आहे तटकरे यांनी। सुनील तटकरेंचा माझावर सर्वात मोठा गौप्य स्फोट। रोहित पवारांना हवी होती हडपसरमधून भाजपची उमेदवारी असा दावा देखील तटकरेंनी केलेला आहे। तटकरेंची एक्सक्लुझिव्ह मुलाखत आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर आपण पाहू शकणार आहात। तर ही सुनील तटकरेंची खळबळजनक मुलाखत रात्री 9 वाजता पाहत असताना अनेक गोष्टींचा खुलासा या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहात। रोहित पवार परवा म्हणाले की जर काही सत्तामध्ये झालं की पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील म्हणून। असं आहे की अनेकदा त्यांना आमच्या प्रवक्त्यांनी प्रश्न विचारला की 19ला हडपसरमधून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मागायला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या पिताश्रींना कोणा मध्यस्थाच्या मार्फत घेऊन आपण गेला होता माहिती आहे सर्वांना। 19ला विधानसभेची निवडणूक, महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्या सरकारमध्ये त्यांना स्थान नाही मिळालं म्हणून कर्जत जामखेडचा राजीनामा देऊन भाजपच्या तिकिटावरती लढण्यासाठी सुद्धा देवेंद्रजींच्याकडे आपल्या पितरश्रींना कोण घेऊन गेलं आणि कोणाच्या माध्यमातून गेलं माहिती आहे। त्यातील आज जे माध्यम आहे ते आज एक उमेदवार आहेत, एका महाराष्ट्रातल्या एका लोकसभेची जागा लढत आहेत ते। त्यांनी आता काय सांगावं की आम्ही भाजपमध्ये पहिल्यांदा मी जाणार आहे। तुम्ही ते वाट चकवाळली होती, आम्ही भाजपमध्ये नाही गेलो, भाजप सोबत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।